रश्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, अद्वैत आणि सुकन्या या दोघांची मंदिरामध्ये टक्कर होते. तिथे आल्यानंतर त्यांची फर्स्ट भेट होते. आपण पाहत आहोत की अद्वैत हा तिथे असणाऱ्या बाबांना हेल्प करतो. त्यामुळे सुकन्या अद्वैतचे आभार मानते आणि त्याला थँक्यू असं म्हणते. परंतु अद्वैत काहीही न ऐकून घेता तसाच पुढे निघून गेलेला असतो. सुकन्या म्हणते, कसा आहे हा व्यक्ती, सॉरी नाही, थँक्यू नाही, वेगळाच आहे हा माणूस. तर अद्वैत हा त्याच्या गाडीकडे निघून गेलेला असतो. तिथे गेल्यानंतर त्याला समजतं की त्याचा मोबाईल हा नसून त्या सुकन्याचा मोबाईल त्याच्याकडे आलेला आहे. तो मोबाईलमध्ये लोकेशन ट्रेस करून त्याचा मोबाईल शोधू लागतो. इकडे सुकन्या मंदिरामध्ये फेऱ्या मारत असते आणि अद्वैतची इच्छा नसते मंदिरामध्ये यायची, तरीसुद्धा मोबाईल शोधण्याच्या निमित्ताने तो लोकेशन ट्रेस करून देवी आईच्या फेऱ्या मारतो आणि त्याला समजतं की मोबाईल इथेच आहे. तेव्हा तो सुकन्याचा हात धरतो. सुकन्या आणि अद्वैत